मुंबईत आज मराठा समाजाचा भगवा एल्गार पाहायला मिळाला। मुंबईत जनजागृती बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार या बाईक रॅलीत सहभागी झाले होते आणि बाईक रॅलीमुळे मुंबईत काही ठिकाणी वाहतूक जाम झालेली आहे। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत। अक्षय, काय परिस्थिती निर्माण झाली आहे बाईक रॅलीमुळे मुंबई परिसरात? विलास, ज्या पद्धतीनं सकाळी 10 वाजताच्या सुमारास सोमय्या मैदान सायंपासून या मराठा जनजागृती रॅलीला सुरुवात झाली होती आणि आज या रॅलीमध्ये सहभागी होणारी दुचाकी जर संख्या बघितली तर ती लाखोच्या घरात गेली होती। याचा अंदाज कुठेतरी व्यवस्थेलाही नव्हता, जे आयोजकांनाही नव्हता आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात बरेच तास ही रॅली कारण सायंपासून छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकापर्यंत पोहोचायला आणि तिथनं पुन्हा परत येऊन जे फ्लायओव्हरवरनं त्या रॅलीचं ज्या ठिकाणी लालबागला विसर्जन होणार होतं त्या ठिकाणी याला साधारणतः 2-2.25 तास लागले आणि त्याचमुळे कुठतरी एक वाहतुकीची कोंडी मुंबईमध्ये बघायला मिळाली। सध्या ही जी रॅली आहे या रॅली संपलेली आहे, मात्र अजूनही काही दुचाकीस्वार जे पोहोचत आहेत, जे शेवटच्या टोकाला होते रॅलीचे, ते लालबाग परिसरामध्ये पोहोचत आहेत। आणि जर आता सध्या बघितली परिस्थिती तर मुंबईच्या म्हणजे दक्षिण मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे ही वाहतूक कदाचित मोठ्या प्रमाणावर खोळंबली आहे आणि भटका ब्रिज